एका दिवसात दोघं मिळून किती खुर्च्या बनवतील? 3. एका दिवसाचे काम. एका दिवसाचं काम किती आलं? च्या 2 खुर्च्या वरची 1 खुर्ची. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय करियर अकॅडमी YouTube चॅनल. मित्रांनो, पोलीस भरतीच्या वरती बॅच मध्ये आपण आज टाइम पर्सन स्पीड जे काळ का वेग दुनियासाठी सगळ्यात अवघड चॅप्टर पण आपण ज्या पद्धतीने घेणार आहोत अतिशय लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने आपण हे चॅप्टर घेणार आहोत. म्हणजे कसं, आता बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक काम 6 दिवसात करतो व तेच काम 12 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? मित्रांनो, अगदी सोपं आहे. काय करायचं? पहिले एक काम 6 दिवसात करतो व तेच काम 12 दिवसात. 6 आणि 12चा लसावी आपल्याला इथे काढायचा आहे. 6 आणि 12चा लसावी किती? 12. 6 आणि 12 डिवाइड केलं 2, 12 आणि 12 डिवाइड केलं 1. तर हे काय आहे? तर आपल्याला एलसीएम म्हणजे टोटल वर्क्स किंवा एकूण काम, टोटल वर्क किंवा एकूण काम. म्हणजे समजा 12 खुर्च्या करायच्या असतील, त्या 12 खुर्च्या करायला 6 दिवस लागतो आणि त्या 12 खुर्च्या तयार करायला 12 दिवस लागतो. म्हणजेच एका दिवसात 2 खुर्च्या बनवेल आणि एका दिवसात 1 खुर्ची बनवेल. म्हणजे एका दिवसात दोघं मिळून किती खुर्च्या बनवतील? 3. एका दिवसाचे काम. एका दिवसाचं काम किती आलं? च्या 2 खुर्च्या वरची 1 खुर्ची, दोघं मिळून 3 खुर्च्या. म्हणजे एका दिवसात 3 खुर्च्या बनतात. आपल्याला खुर्च्या किती करायच्या आहेत? 12. 12ला सरळ तुम्ही 3 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येतं? 4. म्हणजे दोघे मिळून ते काम 4 दिवसात करतील. याला एक एफिशियन्सी मेथड म्हणतात. बँकिंग साठी याचा फार जास्त उपयोग होतो, फास्ट क्विक येतो आणि मीही ते पोलीस भरती तुमच्या डोक्यात टाकण्याचा सोपं जातंय, त्यासाठी मी ही पद्धत स्वीकारलेली आहे आणि ते तुम्हालाही आवडेल. तर याचा आन्सर किती आला आपलं? 4. तर लक्षात ठेवा, आपण अजून एक एक्झाम्पल याच्यात घेणार आहोत. फ्रेंड्स, आता आपण जो दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 1 झाला आपला. आता दुसरा प्रॉब्लेम जो आपण घेणार आहोत त्यात आता 3 जण मिळून एक काम करणार आहे आणि मग ते 3 मिळून किती दिवसात काम करतील हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपली एफिशियन्सी मेथड जी आपण आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये बघितली त्याच प्रॉब्लेम नुसार त्याच एफिशियन्सी सिस्टम नुसार आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. काय करायचं? एकदम सिंपल आहे. आणि किती दिवसात करतो? 24 दिवसात, 16 दिवसात आणि 48 दिवसात. तर यांना टोटल काम म्हणजेच आपल्याला लसावी काढावं लागेल. काय काढावं लागेल? लसावी. आता 24, 16 आणि 48 यांचा लसावी किती आहे? 48. बरोबर. म्हणजेच काय, आपल्याला एकूण 48 खुर्च्या बनवायच्या आहेत. तर एका म्हणजे तो 24 दिवसात 48 खुर्च्या बनवतो. म्हणजे एका दिवसात किती? 2. हा 16 दिवसात 48 खुर्च्या करतो, तर एका दिवसात किती? 3. आणि हा 48 दिवसात 48 खुर्च्या बनवतो म्हणजे किती? 1. याचा अर्थ काय झाला की हे आपलं आलं एकूण काम. एकूण काम किती? 48 खुर्च्या करायच्या. एकूण काम 48 खुर्च्या आपल्याला बनवायच्या आहेत. मग एका दिवसात किती करतो? एका दिवसाचे काम 24 ने 48 ला भागितलं आलं 2, 16 ने 48 ला भागितलं आलं 3 ने 48 ने 48 ला भागितलं आला 1. म्हणजेच एका दिवसाचं काम हा 2 खुर्च्या बनवतो, हा 3 खुर्च्या बनवतो आणि हा 1 खुर्च्या बनवतो. टोटल किती आले त्या खुर्च्या आपल्या? 6. एका दिवसामध्ये 3 मिळून फक्त 6 चेअर बनतात. आपल्याला चेअर किती बनवायचे आहेत? 48. मग काय करायचं? 48 भागिले 6 म्हणजे किती आले? 8. किती आले? 8. म्हणजेच ते दोघं मिळून ते काम किंवा 3 मिळून ते काम किती दिवसात करतील? 8 दिवसात. आहे की नाही सोपं? म्हणून बघा की हे जे प्रॉब्लेम आणि
ही जी एफिशियन्सी मेथड आहे ना ही जरा समजून घ्या. आता हे एक्झाम्पल झालंय. आता आपण जर पुढच्या व्हिडिओ बघायला आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये एक काम करतो तो मध्ये सोडून जातो, मग ब काम ते पूर्ण करतो, तो किती दिवसात पूर्ण करेल हे आपल्याला बघायचे आहे. आणि परीक्षेला विचारलंय आता थोडीशी लेवल कॉम्पिटिशन वाढल्यानंतर लेवल थोडीशी वाढू देतात. मग आपल्याला 25 पैकी जर 25 घ्यायचे असतील तर आपण ते आपले लेवल वाढायला काय हरकत आहे. पण मी जी पद्धत देतोय ना एफिशियन्सी पद्धत ह्या पद्धतीने सॉल्व्ह करा तर प्रॉब्लेम लवकर येते. ओके.